झालं. हा बस. हा हे बघा, एक आहे तुमच्या बरोबर, कुठे थांबायचं कळत नाही आणि एकदम तुम्ही मग बंद उसाने बसावं वाटतं. एक लक्षात ठेवा, स्टेजवर जाता तर प्रत्येक स्टारला ते म्हणायचे मी हे सर्व बसले आहेत ना याच्यापेक्षा मी छान आहे, हा स्टेजवर जातो. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला कमी मानता. पायऱ्या चढताना प्रक्रियाकडे सगळे बसलेली नाही, मी छान आहे त्यांच्यापेक्षा, मी विद्वान आहे. डायरेक्ट त्यांना बोलले नाहीत ना त्याची चप्पल घे त्या व्हिडिओवर बोलतोय, नाहीतर गडबड व्हायची. तर तो जिन्यावरून चढता जेव्हा पायऱ्या चढून स्टेजवर जायचा, मनाची तयारी काय, हे सगळे बसलेले माझ्यापेक्षा वेळे मला काही शब्द वापरायचे तो वापरत नाही, मी मूर्ख आहे, मीच फक्त छान आणि स्टेजवर जायचा. तो मनात बोलायचा, त्यांना बोलत नव्हता. त्यामुळे ते बिंदास डायरेक्ट ह्याला वाचन फार लागते यार. त्याने काय केलं, बोलता बोलता हात असे घातले ठेवले, सगळ्यांचं लक्ष. त्याने लगेच सांगितलं जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही. समजलं का? असा बोलतो आता सगळे तिकडेच लक्ष काय करते ते हातात. तुमच्या लक्षात आलं का? ते असं होतं, ऑन द स्पॉट ते वाक्य यायला पाहिजे. ते असं असताना सगळी लोक त्याच्या इथं बघायचे आणि हसायचे. मग त्यानं सांगितलं जे तुमच्या मनात आहे ना ते माझ्या हातात नाही, सुचलं पाहिजे. मग अशाला वर घेतात. एक 5-7 वर्ष त्याला पप्पू म्हणून राहावं लागलं. लाखो करोडो खर्च केला त्याला पप्पू म्हणण्यासाठी, आणि आज सगळ्यात तो आवडता गेला. घडलेलं आहे, सत्य आहे. खर्च केला तो तुम्हाला माझ्यासारखे वेडे म्हणतील म्हणू दे. निंदकाचे घर असावं शेजार. तुकाराम महाराज म्हणायचे ते निंदक सांगते मग माझ्या लक्षात येते काय दोष आहे, मधुसूदन. तसं तुम्हाला काय वाटत असेल आणि तुम्ही पटकन उठून आला आणि 4 जण इथे व माझ्यासारखे म्हणजे काय हे असंच आहे, काय येत नाही काय म्हणून द्या, पण त्यांना दाखवून द्या. त्यांनी शेवटी मान खाली घातली पाहिजे माझं व्याख्यान ऐकून, असं बघा. म्हणजे सुरुवातीला वाटतं ना, पण ते असं दाखवायचं आहे, कसं ती मला असंच होते. मग आता मी काय सांगतोय सर की आता माझं काल मागच्या वेळेला पण सांगितलं, आता 1 महिन्यानं माझं 73 संपून 74 वय सुरू होणार. 74. पण हे वाचन आहे. आता ऑन द स्पॉट तुम्ही काय मला प्रश्न विचारणार हे मी सांगितलं नाही, पण तुम्ही म्हटलं मी घाबरतो, मग तुम्ही जाताच घाबरून ना तिथेच बसता. पण ते असं मनात म्हणून जायची प्रक्रिया ते. पण मी असं स्टेजवर कधी बोललो नाही की मी सगळ्याच मीच हुशार. हसतील त्यांची तर बोलायचं. मग तुमच्या आजच्या बोलल्यावर बाहेर बोलल्यावर असं मी आता काय मी स्वतः खर्च करून घेतले. हे सगळं माईक वगैरे सगळं माझ्या घरात आहे. एखादी मराठी शाळा म्हटली ना सर आमच्याकडे माईक नाही, आम्ही तुम्हाला मानधन देऊ शकत नाही, त्यांना मी म्हणतो सगळी शिक्षकांनी वर्गणी काढा आणि 1 रुपयाचं गुलाबाचं फुल द्या. असं स्वभाव आहे माझा. काही शाळा अशा असतात त्यांना मिळत नाही मानधन, 1 रुपयाचं फुल द्या, राहू दे, मला हे करा, कौतुक करा, आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या. हा बोला, सांगा. मी जे वाचन करतो ना, वाचन केलं आपण, ते वाचन केल्यावर लक्षात राहतं, पण ज्यावेळेस आपण एका ठिकाणी बोलायला जातो ना त्यावेळेस ते शब्द आठवत नाही. हा मग मी काय सांगितलं एकच पर्याय. आता तुम्हाला एवढं सांगून सरळ सांगतो, मी सुद्धा 4-5 दिवसापूर्वी यांनी सांगितलं होतं, मी नोट्स काढले, ऐकून घ्या. 4-5 दिवसानंतर मला बोलायचं आहे, माझं काम आहे. एक वहीत लिहून घ्या, कधीही तयारी न करता स्टेजवर बोलू नका. आपला अपमान होतो, इज्जत जाते, आणि पुन्हा मग आपलं मन म्हणते आयुष्यात कोणी बोलवलं तर मी जाणार. कुडूसला गेलो अपमान झाला, चाकणला गेलो सगळे हसा लागले, पुन्हा तुम्ही पुन्हा राम राहा का तुम्ही प्रॅक्टिस करून गेला नाही. एवढं मी माझी 1000हून व्याख्यानं झाली तरीही मी नोट्स काढल्या, मुद्दे काढले, कारण मला हे माहित होतं चांगलंच झालं पाहिजे व्याख्यान. म्हणजे असं समजू नका की, आणि जर उद्याच मला सांगितलं तर राहू हे 12 विषय डोक्यात आहेत माझ्या. आणि निसर्गाचे म्हणा किंवा ईश्वराचे आपण आभार मानले पाहिजेत. विस्मरण हे देणगे छाप नाही.
विस्मरण ही आपल्याला देणगी आहे निसर्गाने दिलेली, देवाने दिलेली. कारण जर विस्मरण हा रोग म्हणजे विस्मरण नसतं तर अख्ख्या जगातली माणसं 850 कोटी वेडे झाले असते, दगड मारले असते, वेड जन्मापासून आतापर्यंत डोक्यातच आहे, विसरत नाही. 850 कोटी जनता एकमेकाला ठोकली असते आज. विस्मरण हा शाप नाही, देणगी आहे. हे 12 माझे विषय, पण ह्या 12 विषयातलं जे उत्तम वक्ता होण्याचा मंत्र आहे तेच मला बोलायचंय. 12 विषयाचं जे ज्ञान आहे ते मला बाजूला ठेवायचं आहे, विसरायचं आहे. मला हेच आज बोलायचं. 4 दिवसांनी तुम्ही मला सांगितलं जीवन सुंदर आहे आणि तिथे मी बडबडलो उत्तम वक्ता. मूर्खात काढा. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कसं झालं लोकसभेत, विषयाला सोडूनच बोलले, प्रश्नांची उत्तर दिली नाही जनतेच्या. मग तुम्हाला विषय दिलाय जीवन सुंदर आणि मी बडबडायला लागले उत्तम वक्ता. तर उत्तम वक्त्यात मी संपतरावांच्या क्लासमध्ये काय बोललो हे विसरलं पाहिजे. आणि जीवन सुंदर आहे ते काय, बाकीच मेंदूतून वजा. हे मेंदू म्हणजेच आत्मा. आत्मा पोस्टमार्टम करताना एकाही जगातल्या डॉक्टरला सापडला नाही. आत्मा नाही. मेल्यावर आत्मावरी काही जगाने बक्षीस लावलेले. मेल्यानंतर आत्मा स्वर्गात जातो, नरकात जातो, अवकाशात अतृप्त आत्मा भटकतो, भूत होऊन निर्माण होतो, भूत होतो. जो पुण्यवान आहे तो स्वर्गात जातो, त्याला पाचीपक्वानं मिळतात. मग ते वर्षाने का तुमचा घाणेरडा भात कशाला खायला येतो रे, कशाला येतो, तिथं पाचीपक्वानं मिळतात. हे माझं वाक्य नाही, सावरकरांचं आहे. हिंदोराजे सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सावरकर यांचं, सीताराम केशव सावरकर, वीरा सावरकर, त्यांचं वाक्य हे, माझं वाक्य नाही. वाचा. मरताना लिहिले, माझं मृत्यूपत्रामध्ये लिहिले, हे घेऊ करू नका, वृद्ध श्राद्ध घालू नका, कुठला विधी करू नका, विद्युत दाहिनीत माझं धन करा. कोण सांगते तुम्हाला? कोणी सांगत नाही. हिंदू लोक. सावरकर मला का आवडतो ते वैज्ञानिक आहेत म्हणून. काय विनायक दामोदर सावरकर हे वैज्ञानिक आहेत म्हणून मला आवडतं. आत्मा आहे हे सिद्ध करा. आपल्या भारतानं 25 लाख बक्षीस लावले सामान्य, आणि जगाने 4 कोटी लावले. जगात 4300 का 400 धर्म आहे. एक पण धर्म अजून आला नाही. हा बघा आत्मा, हा बघा आत्मा. अरे आत्माच नाही. 25 वर्षापूर्वी बक्षीस लावले, एकही अजून धर्म आला नाही पुढे. हा आत्मा पोटापाण्याची सोय केली. आणि असे तर जे झोपडीत राहतात, ज्यांना घरदार नाही, त्यांनी आत्मा सिद्ध करा. 4,25,00,000 घेऊन जा. शामानूला फोन करा, बाबा काय दे बाबा 25,00,000. ठीक. जगाने 4 कोटी घ्या. काय नाव ठेवता नाही. मेल्यावर सगळं संपलं. मग मी आत्मा म्हणजे कोणाला म्हटलंय? माझ्या वाचनात आलंय. हे नाव आलं कर प्राध्यापक आहे. आत्मा म्हणजे मेंदू. आत्मा म्हणजे मेंदू. मेंदूचं कार्य म्हणजे आत्मा म्हणजे मेंदू. मेंदूचं कार्य म्हणजे मन. मी काय म्हणतो, आज संपतरावांनी मला व्याख्यानाला बोलवलेलं आहे. म्हणजे मी काय समजतो, मन हित आहे. अरे बाबा हित नाही. आम्ही काय म्हटलं पाहिजे, आज व्याख्यानाला संपतरावांनी मला बोलवले असं म्हटलं केलं पाहिजे. इथं आत्मा आहे. पण मी काय म्हणतो, मला शाळेला दांडी मारायची, मला शाळेला दांडी मार, मला आत्मा सगळेजण हितच समज. आत्मा नाही ती, आत्मा हित आहे. मग हे वाचनानं वाटतं. विनायक दामोदर म्हणा, हे स्वामी विवेकानंद म्हणा, प्रख्यात्रे म्हणा, आहात साळुंखेंची व्याख्याने, शामानूंची व्याख्याने, हे मी लावतो, आवडली बाकी लिहून घेतो. आणि म्हणून या हित आलो. मी पण खूप होत होतो सुरुवातीला मराठी शाळेत, पण वाटले ना नाही. तसं तुम्ही जाताना काय नाही मी बोलणारच. आणि पॉज घ्या, नॅचरली बोला. आणि ह्याच्यासाठी काय लागते, मला 5 मिनिटं बोलायचं असेल ना, 5 मिनिटं बोलायचं असेल ना, तुम्ही 8 मिनिटं 10 मिनिटाचं मटेरियल द्यायला. त्या आयडिया सांगतो संपतराव, मला 5 मिनिटं तुम्ही इथं बोलायला परवानगी दिली. 5 मिनिटाचंच मी घरी तयारी ठेवली तर त्यातलं निम्मा अर्धवट विसरतो. ऐकून घ्या. आणि 2च मिनिटं बोलतो. अरे मी 5 मिनिटाची तयारी केली आणि 2 मिनिटच बोललो, ती 3 मिनिटं आठवा ना. मग तुम्ही आयडिया काय करा,
5 मिनिटं बोलायचं आहे ना, 10 मिनिटं बोले एवढं मटेरियल ठेवायचं. त्यातलं काही राहिलं राहू दे, 5 मिनिटाचं झालं. तुम्ही मोजकं बोलू नका, म्हणजे तुम्हाला 5 मिनिटाचं करायचं 10 मिनिटाचं करा. आणि एक लक्षात ठेवा, आता हे मी मुद्दे घेतले, आता घरी जाऊन बघणार काय मुद्दे शिल्लक राहिले का, काय नाही. सप्तरावाच्या क्लासमध्ये सगळे मुद्दे घेतले. समजा मी घरी गेलो आणि अजून मला बोलायचे 2 मुद्दे राहिले, हे तुम्हाला काय माहिती? तुम्हाला माहिती आहे? पण मला माहिती आहे. पण मला सांगा, ही तासभर मी 1.25 तास 1.5 तास बोललो, ह्यात कुठे मी अडखळलो का साहेब? साहेब नाही. पण ते मटेरियल एवढं भरपूर होतं. आता माझ्या स्वप्नातही नव्हतं की तुम्हाला प्रश्न विचारणार. मला काल माहिती पण नव्हतं मी त्या आत्म्यावर बोले. पण माझी म्हणजे वाचन पाहिजे. मला माहित नव्हतं हे विचारणार आहे, असं होणार आहे, तो आत्म्यावर बोलावं लागेल, काय नव्हतं माझ्या डोळ्यामध्ये. पण वाचन तसं तुम्ही म्हणता ना, पुढचं आठवत नाही लगेच जाऊन बसतो. आता उद्या संपत म्हणून तुम्हाला समजा 5 मिनिटाचं लावायला सांगितलं आणि त्या 5 मिनिटाचं तुम्ही पानं 2 लिहिली, तर मटेरियल वाढवा, 4 पानं करा. त्या संपत्राला काय माहिती 4 पानं केले, 10 मिनिटाचं भाषण केले. आणि पुन्हा येऊन बघलं, अच्छा म्हणजे 6 मिनिटं झालं, 4 मिनिटं विसरू दे. मोजकं करू नका सध्या. पुन्हा जसं वाचन वाढत जातं तसं हे तुमची अशी पण येईल, काही तयारी न करता गप्पा मारा. अक्षरशः तुम्ही मला वेळ दिला म्हणून सांगतो, दररोज 1-2 दिवसाला तुमच्यासारखी तरुण माणसं, तरुण मुलं, 1-1.5 वर्षाची मुलगी 20 घेऊन हॉस्पिटलमध्ये असते. मी तिथं माझ्या वक्तृत्वाचा उपयोग करतो. गुरुदेव साम्राज्यामधून चालत जातो 2.5 किलोमीटर, भाकरी ताट घेऊन जातो. ते लॅब कुत्रे त्याला तासभर फिरतो. हे 2.5 किलोमीटर, ते 2-3 किलोमीटर, पण आणि चालत हायवेने येतो सावंत हॉस्पिटलमधून. आणि तिथं काय झाले, त्या पेशंटला, त्या सिस्टरला विचारतो, हे काय, ते झोपलेले व्हेंटिलेटर, हे म्हणते म्हणजे विष घेतलं आहे. हे काय अपघाताचं आहे, हे काय अटॅकचं आहे. मग कोणा ते जे पेलियर असतं त्याला मी जातो दुसऱ्या दिवशी, डोळे उघडलेले असतात. काय यार, कालपासून मी प्रयत्न करतोय तुझ्याशी बोलायचं, काल डोळे झाकलेले होते, आज डोळे उघडे, फार मला आज आनंद झालाय तुझ्याशी गप्पा मारायच्या. माहीत आहे विष घेतले, पण मग तो तुझा फायदा बघा. मग ते तिच्या आईला ह्या कोल्ह्याला कधी पाहिलं नाही आणि येऊन मला हे काय बडबडायला लागले. सगळं मी सांगतो, साळुंखे डॉक्टर आहेत ना, त्यांची नोकरी मी व्याख्यात आहे. मला तुला शरीराची किंमत सांगायची आणि 1 मिनिट तू विषय काढत नाही. 1 मिनिटाची त्या शरीराची किंमत सांगतो. जेव्हा 3ऱ्या दिवशी आयुष्यामध्ये जातोय, मी झोपलेलं उठून बसतोय, सर इथं बसा, तिथं बसा. 1 मिनिटाचं व्याख्यान म्हणजे संभाषण. ते रात्रभर विचार करत असो, एवढं शरीराची किंमत आणि मी मूर्खपणा केला. म्हणजे आज मला इतका आनंद वाटतो. अशा अनेक मुली मला फोन करतात, सर 8 दिवसापूर्वी तुम्ही मला भेटले असते तर हा मी पराक्रम केलाच नसता. आणि आता 28 सभासद होते, आता 204 सभासद झाले आहेत. माझा ग्रुप आहे जीवन सुंदर जीवन. अशा छोट्या छोट्या मुलं नोकऱ्याने, आई वडील म्हणतात तुला शिकवलं, नोकरीला लाग, बाहेर गेलं, नोकऱ्याने नरेंद्र मोदीने सगळं ते खाजगीकरण करून टाकलं. ती येते कुठलं तर ते फवारा मारलेलं औषध घेते, उंदराचं घेते, फिनाईल आधी पुस्तके फिनाईलचं घेते, असं तिथं चालू सत्य. आणि मी काय जातो, आज गेलो नाही ना, आता उद्या बघा मला किती बोलते, सरकार का आले. आता जनरल वॉर्डमध्ये 2 आले घेतलेले, बसा नंबर द्या म्हणतात, नंबर घेतला पण मग. आणि मग त्या व्याख्यानात म्हणलं इथं माझी 204 हे असे नाही टार्गेट सगळी माणसं, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, संपतराव अशी व्याख्यात आहे, सत्यवान सहानी, अजून बाहेरची महाराष्ट्राची पण व्याख्यात आहे. आता तुम्ही उद्या समजा ग्रुपमध्ये माझ्या असा आणि तुम्ही सुविचार टाकला, काय सांगावं तुम्हाला, शुभेच्छा देणारी अमेरिकेतली मुलगी असेल, ते अमेरिकेतली आहे, माझ्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत आहे, तिथले काही फॉरेनला गेले, ते म्हणतात अरे हा कोणाला तरी, पण तुमचा मेसेज चांगला आहे ना, ते युक्रेनमधून तुम्हाला क्या बात आहे, मस्त. हा आनंद, विचाराची देवाणघेवाण ते फार महत्वाचं आहे. अण्णा हजारे आत्महत्या करायला निघाले होते, रेल्वे स्टेशनवर गेलं, त्याला रुळावर पडायचं होतं, झोपायचं होतं, फास्ट गाडी आली आणि ती गाडी घेऊन खलास, मला काय टेन्शन डिप्रेशन झालं, त्या माईकवरनं पुकारलं,
20 मिनिटं गाडी येते बोबला म्हणजे त्याचं सुदैव का तरुण आता बघा ते गेलं घरातून तरुणपणी आत्महत्या करायला आणि रेल्वे झोपायचं होतं आणि ती गाडी टायमावर गेली मात्र काय 2-20 काय टायमिंग तर बरोबर ती जवळ आली कुणी मारायची. आता आपल्याला लोकांना काय वाटणार ह्याला गाडीत बसायचं असेल पण आत्महत्या हत्या करायची ती 20 मिनिटं लेट बनणार डोक्याला हात मारला झालं. मग तिथे रेल्वे स्टेशनवर टपरीचं दुकान चहा पाण्याचं दुकान आणि एक टपरीचं पुस्तकाचं दुकान होतं. आता 20 मिनिटं काय करायचं त्याला सांगितलं पुस्तक ते पुस्तक बघू नये आता त्याचा धंदा विकत गेलं वाटलं घेतलं एक पान वाचलं आणि त्याच्या सुदैवानं ते स्वामी विवेकानंद एक पान वाचलं आत्महत्या कॅन्सर घरी गेला आणि आज जगामध्ये अण्णा हजारी कोण सगळ्याला माहित आहे. तो क्षण फार महत्वाचा आहे आणि तो क्षण मी प्रयत्न करतो. त्यांना स्पष्ट सांगते तुझं वय किती मुलीचं 22 मुलगी किती आहे लहान 3 वर्षाची. हे बघ उद्याचा सूर्य तू पाहू शकतो तेच का नाही खात्री नाही मी पाहू शकतो की नाही खात्री नाही पण आपला समज काय झाला माहिती का म्हातारपणीच मरण येतं. अरे 80-90 वर्षाचं म्हातार घरात असतं आणि त्याचा पोरगा 40-45 वर्षाचा मुलगा म्हणतोय बाबा दादा टेन्शन घेऊ नका तुमचा नातू कॉलेजला गेलेला होता येताना ॲक्सिडेंट झाला वरती घ्या. 90 वर्षाचं म्हातार घरात आहे आजोबा म्हणजे असं तुम्ही समजू नका म्हातारपणी आपण वर जाणार नुसतं तुम्ही आरशात जाऊन म्हणा मी मरणार आहे. कसं काय मरणार आहे मी अरे म्हणा जाणारच तू जे जन्माला आलाय तर जाणार आहे आनंदात राहा भीतीच राहत नाही. ऑपरेशनला जातात एक म्हणतो किडनीच आहे एक बाई म्हणते पिशवीच आहे त्याला हे सांग कोण सांगायला लागली तू कल्पना करते आता मला स्ट्रेचरवर नेणार आय 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 आता ते भूल देणार मी जगते का मरते सगळ्याला सांगून जाते जणू काय तर मी चाललीच होत हा म्हणजे 40% आजार आहे 60% आजार मी काढतो मानसिक डॉक्टर माझी 40% काढतात माझा मुलगा 60% जो मानसिक आजार आहे आणि तिथे हसत जाते बाई मग पिशवी काढतात आईला मरणार आहे मी कधी कधी कसं टेन्शन याच्या आईला मस्त राहणार पण आपण घरीच धरतो मग ते शरीर साथ देतं तिथे शरीर अहो धक्क्यानं माणसं मारतात. पूर्वी ना फाशी देणं नव्हतं सोळावर चढवणं नव्हतं साळुंकी आरोपी तर मला खोलीत बांधून ठेवायची खुर्चीला हातपाय माझी त्या खुर्चीला दोरी बांधायची पायाला इथे खुर्ची बांधायची आणि ते गेट तिथं जो मनुष्य आहे सिक्युरिटी तो आज साप सोडायचा पूर्वीचा इतिहास साप सोडून तो कडी घालायचा घरी जायचा आणि सकाळी उठून केव्हा तर तो साप असा येऊन माझ्या पायाला चावणार आणि त्यानं उघडल्यावर माझी जीभ बाहेर गेलेली असतो फेस ही शिक्षा होती काय फास नव्हता फासावर गेलं सोळावर नव्हतं पूर्वीची सांगते आणि एकदा त्याने काय केलं बांधलं त्याला सगळं हा आणि त्यानं कडी घातली साप सोडला साप आल्याला मी पाहिला आय 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 काय खरं नाही बाबा माझं ते त्यावढा रात्रभर मला मी माझा डोका भरून त्याने सोडलं आणि ते साप सोडला आणि मग पुढे येऊन त्याने साप बघितला आणि त्या माणसाने माझी पट्टी बांधली इथं पट्टी बांधली मी साप पाहिलंय आणि त्याने काय केलं ती दार बंद करताना तो बाहेर न जाता आतच आला. लक्षात घ्या म्हणजे पट्टी बांधलेली मी साप आलेला पाहिलेलं आहे पण त्याने दाराचा आवाज केला माझ्या डोक्यात काय तो गेला घरी कुडू बांधून तो आत होता तर त्यांनी 2 टाचण्या घेतल्या आणि माझ्या पायाला 2 टाचण्या टोचवल्या साप चावला आता माझं काय खरं नाही हल्ला तिथंच साप बाजूलाच भीती फार भयानक मेला तो तुझ्या डोक्यात कल्पना आली साप पाहिलाय किडा टोचवल्या 2 दात चावली सापाची गेला माझ्या वाचनात आलं खरा आजार ना मानसिक आजार साधं तुम्हाला शुगर असेल माझ्या ह्या वयात कसं होणार BP आहे माझ्या मुलग्याला सह्या लावले पण 2 महिन्याने काढायचे माझ्या आयुष्यात काही खरं नाही अरे वेड्यानो
स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी मरण पावले, मृत्यू पावले. 39 वर्षामध्ये जगात फेमस झाले. कुठलाही देश असा नाही की स्वामी विवेकानंद कोण. त्या स्वामी विवेकानंदांना मरताना 38 लोक, 38 हा काय जण 43 म्हणतात, पण ते 43 जाऊ दे आईला. माझ्या वाचण्यात 43 पण आले, 38 पण होते. मग किती वर्ष जगला, याच्यापेक्षा कसं जगला, काय तेज होतं चेहऱ्यावर. 38 लोक त्याच्याकडे बघितलं थर कापायचं पहिला. हा व्यायामाला म्हणतो. कोल्हापुरी तालीम फार आवडायची त्याला स्वामी विवेकानंद. म्हणजे चांगलं घ्या. हे बघा, जगात कुणी सर्व गुण संपन्न नाही. पुस्तकात वाचा, कोणी नाही, परंतु तुम्ही चांगल्याची संगत धरा. मी संपतरावची संगत धरली तर माझ्या जे काही 20 गुण आहेत ना, ते एक वर्षाने नाही 15च होते. पण आणि तुमची संगत धरली चांगल्याची तर माझी पण 10% राहते. आणि वाईटाची धरली, माझ्याकडे 20 आहे, 30 वर चल जाऊ द्या. संगत नसेल, पार्टी, तंबाखू, गुटखा, मावा, असं कधीच्या काळी असतं, रोज थोडी असतं. नाही म्हणजेच ना, म्हणजेच ना, म्हणजे दुर्गुणाची आपण आपल्यापेक्षा कमी ह्याचा म्हणजे व्यसनी म्हणा किंवा वागण्यात एखाद्याला राग येतो, अशाची संगत झाली तुम्हाला पण राग येणार. घरी बायको म्हणणार हे काय भाऊचाळ काय त्याच्या चांगलं होतं आता राग यायला लागला. तर हे चांगल्याची संगत आहे. त्यामुळं लहान असले तरी त्यांची व्याख्यान ऐकून मी नोट्स काढतो. बरं, अजून कोणाच काही माझं सांग बघा, माझं चुकत असलं तरी सांगा, मी पुढच्या व्याख्यानात मी सुधारणा करेन. नाही मी सांगतो नंतर याच्यात प्रश्नच नाही आला अजून. सर तुम्ही एक घोट पाणी प्या ना थोडं. तुम्ही केव्हाच बोलताय. तर हे महत्वाचं. हे बघा, मित्रत्वाच्या नात्यानं तुमच्या शंका विचारा, काय महत्वाचं. आणि तुम्ही तुम्हाला एवढा वेळ बोलू शकता का कोणी? किती स्टॅमिना त्यांचा? आणि तुम्ही ना त्या माझी तरी विनंती आहे, त्या ग्रुपमध्ये सामील व्हा. तुम्हाला गॅरंटी देतो 1 वर्षानं तुमचं वक्तृत्व नाही सुधारलं विचार. त्याच्यात व्याख्यान आहे. 5-5 मिनिटं. हा हो ना, आता यांनी पाणीची आठवण केली. आपलं आहे ना बोलताना आणि निवेदन क्षेत्रामध्ये किंवा भाषण क्षेत्रामध्ये सातत्य कसं ठेवायचं कंटिन्यू म्हणजे निवेदक आहे ना, तर ते आता संपुत्राला माहिती आहे. एक सुरुवातीला कशा पंक्ती बोलायच्या, 1-2 वाक्य बोलायची, पुन्हा त्यांचं नाव घ्यायचं, ते मुद्दे तुम्हाला देतात त्याप्रमाणे ते बोलायचं आणि ते तुम्ही लिहून काढायचं. आणि जेव्हा तुम्ही निवेदक आहे मग सगळ्याचं स्वागत करण्यात येते. आम्ही हे आले सध्या सगळे, मग ते खेळची सगळी माहिती पाहिजे तुम्हाला. हा कोण आहे भाजपचा, हा कोण सदस्य आहे, ते नॉलेज नसेल तर तिथे फक होणार, लोक हसणार, संपत्राऐवजी दुसरंच नाव घेणार तुम्ही. तिथलं नॉलेज पाहिजे. निवेदन करताना तुम्हाला समजा आता कडूसर करायचं किंवा गोसाशीला करायचं, पण तिथली माहिती घ्या. तिथं गडबड व्हायला नको. ते काय 4 स्त्रिया सदस्य असतात, त्यांची पूर्ण नावं द्या, त्यांचं कार्य बघा, अभ्यास करा, तिथे जा, कोणाला ज्ञानी माणसाला विचारा त्यांचं काय कौशल्य आहे. माजी सरपंच होते, आता सदस्य, म्हणजे ते तुम्हाला वापरताना तिथे बोलताना त्याचं थोडी माहिती पाहिजे. थापा मारली की गडबड होणं, याचं त्याला त्याचं त्याला असं ना. तर निवेदिकाला तो अभ्यास करा. तुम्हाला कुठेतरी लग्न कार्य एखाद्याच करायचं तर त्या 2 दिवस बसून एका ठिकाणी त्या नवरदेवाला बसून तुमच्या सासरवाडीची काय काय नाव आहे, कोणाचा सत्कार नाव पुकारायचं आहे, तिकडे पुन्हा नवरदेवाकडची कोण कोण आहे घ्यायला पाहिजे ना. उगाच तिथे मी बडबडायचं, मला तिथलं नॉलेज काही नाही गोसाशीतलं. अरे ह्या वेळेला ओळखाल कोणी आणलं इथे, सगळं जमलिंग व्हायला लागलं माझं. तर तिचा अभ्यास केला नाही, ते तिथल्या परिसरातला निवेदन शोध, उपाय लावा. आपली किंमत घालवायची नाही. आणि तुम्हाला करायचंच असेल तर तिथे जा. संपतराव सरकार जो नियोजक आहे, आयोजक आहे, संयोजक आहे, त्याला भेटा. मला हे गायकवाडवाली माहेर जे आहेत तिकडची मुलीची त्यांची माहिती द्या. कोणाकोणाचा सत्कार करायचा आहे ते टावेल टोपी देऊन, नवरदेवाचं कोण आहे, आणि अभ्यास पाहिजे. आता तुम्ही इकडचं असाल चाकण, तिकडे तुम्हाला गोसाशीला दुसरीकडे नगरला विचारलं निवेदित म्हणून, मग तिथलं नॉलेज घ्या आणि घ्या ना. सुरुवातीला काय हरकत आहे, बघून बोला नाव. आणि जर तुमचा स्टॅमिना स्मरणशक्ती चांगली असेल तर ते बाजूला ठेवा. ती माणसं पण ओळखता येत नाहीत ना, ते कोण आला बाबा. अचानक काय होतं,
तुम्ही बोलत असता तो संपुत्राला येतो गेट मधून मग तेव्हा बघा ते नियोजक काय म्हणतात की आता आपल्या ह्या कार्यक्रमात लग्न कार्यासाठी संपतराव गारगोटे येत आहेत सुलपाटी. पण मला संपतराव गारगोटे यांचं नावच माहित नाही. काय काय बघा ते नियोजक अचानक कोणतं आता पुढारी येते शरद गुप्ते पाटील येत आहेत आपल्या कार्यक्रमात. मग सगळं लक्ष तिकडे जातं. हे नाव मुते पाटील आमदार लाडके आमदार आलीच पाहिजे ना. तिथं कोल्हापुरात गेला आणि लाडके आमदार दिलीपराव मोदी ते वेळ तिथला कुठलाही बघायला म्हणजे तुम्ही निमित्त पाहायचं ना तर अभ्यास पाहिजे बरोबर का. फालतू तिथे बोलून चालणार नाही. कोल्हापूरला तुम्हाला निवेदन म्हणून बोललो तुमचं काम आहे जा किंवा त्या माणसाला फोनवर बोला नावं सांगा. तिथं जर ह्या इथली व्यक्ती तिथे नाव घ्यायला लागला तिथे कोणतरी असं म्हणजे मग त्यांना ते अभिमान अरे काय मी एवढ्या हजारो लोकात सांगून दिसताना माझं नाव घेतलं संपुत्रा खुश. बघा पहिला दुसऱ्याला जेव्हा मान द्यायला शिकायला त्या वाचनाला आपोआप मान मिळतो. ती साधी गोष्ट आहे. संपुतराव सध्या कार्यक्रमात येत आहे. सगळ्यांचा टाळ्यांचा गजगराट करून त्यांचं स्वागत करा. बाप साधी आहे पण ते ना समाधान जगात एकही मनुष्य असा नाही की त्याला कौतुक केलेलं आवडत नाही. निंदा केलेली वाईट वाटते पण जगात एक पण मनुष्य नाही स्वतःच कोणीतरी कौतुक केलंय आणि तो रडायला लागलाय आता कधी चांगलं कौतुक करा. ते निवेदक व्हायचंय ना प्रयत्न करा. आज इथंच केलं उद्या पुरुषला करायचंय त्याचा अभ्यास करा. 15 दिवस जा तिथे मोटरसायकल कोण आहे त्या नाव मला त्याचं मनन करा चिंतन करा. मी बघाशीच सांगितलं लिहिताना वेगवेगळ्या कलरच्या पेना वापरायच्या. मी आता इथे बोलू लागलोय एक मुद्दा म्हणजे या कलरने लिहिलं. दुसरा मुद्दा काळ्या पेनने लिहिला. तिसरा मुद्दा स्केच पेनने जांभळा लिहिला शिरवा लिहिला. मी हे तुमच्याशी बोलतोय ना ते सगळे मला मुद्दे आता हे नजर लाल शाईने लिहिलेलं आहे. ध्येय बोली काळ्या शाईने मला दिसतं पुढे. तुम्हाला स्मरणात राहायचं असेल ना स्केच पेन वापरा वेगवेगळ्या पेन वापरा लाल हिरवा. एक मुद्दा लिहायचा आहे की पाहुण्यांचा पाहुणचा तिथे स्त्रिया झाला रेड पेन वापरा. पुरुष निळा वापरा. प्रतिष्ठित मंडळी पुढारी त्यांचा निळा वापरा जांभळा वापरा. हे लक्षात राहायला कलर मध्ये एकच लाईन नका काळी तर काळीच आहे. हे माझ्या वाचनात आलं. तुम्ही मुद्दे काढताना माझे आता माझ्या 5-6 स्केच पेन होत्या ना ती बॉक्स संपला. आता जाता जाता घ्या काय म्हणजे कलर मध्ये नाही. 7वीला असताना काय करत होतो की शाई कुठल्या शाईने मला आता दिसते हा कलर मध्ये लिहा तो ते ठळक मोठा अक्षर जबरदस्त झालं. मग 2 मिनिटं बोलता तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनावर. नाही एक कविता वाचून झालं. हा कविता वाचून कविता वाचायचं मग तुम्ही बोलायचंय. सर आम्ही कवी संमेलन घेणार आहे या तुम्ही या घेऊ ना चालेल. बघा तुम्ही बोलायचे पाहिजे साहेब कसे बोलले काय बोलले. मला 2 कविता वाचायची होत्या पण जाऊ दे. वाचा. तर बघा तुम्ही माझ्या कवितेचं नाव आहे द्वेष. द्वेष. माझ्या कवितेचं नाव आहे द्वेष. द्वेष. दगडाचा उंदीर असेल गणपती बाप्पा वाह उंदीर. दगडाचा उंदीर असेल माणूस पूजा करे. माणूस पूजा करे. उंदीर सजीव असला उंदीर सजीव असला माणूस मारेल त्याला. माणूस मारेल त्याला. साप जर असेल दगडाचा नागोबा. दगडाचा सापाचा प्रकार नागोबाचं मंदिर वगैरे असतं ना नाग असतो शंकर मंदिर हे आपलं गळ्यात सुद्धा तो असतो मूर्ती असते नागंबा. हा तर साप जर असेल दगडाचा
भक्त बनेल माणूस त्याचा, भक्त बनेल माणूस त्याचा. साप जिवंत सापडला, बघ साप जिवंत सापडला. माणूस तयार मारायला, माणूस तयार मारायला. आई वडील मयत असतील, आई वडील मयत असतील, त्यांच्या फोटोची पूजा करतील. आई वडील काय मयत असतील तर त्यांच्या फोटोची पूजा करतील. जिवंत असतील आई वडील, जिवंत असतील आई वडील, मुलं त्यांना उपाशी ठेवतील, मुलं त्यांना उपाशी ठेवतील. का समजत नाही मला, का समजत नाही मला, मला समजत नाही कवीला, का समजत नाही मला. दगडाचे असते आकर्षण माणसाला, दगडाचे असते आकर्षण माणसाला. का समजत नाही मला, मला का समजत नाही. सजीवांचा द्वेष असतो माणसाला, सजीवांचा द्वेष असतो माणसाला. दगडाला मस्त, माणसाचा द्वेष, सजीवांचा द्वेष. का समजत नाही मला. सजीवांचा द्वेष असतो माणसाला. खांदा देताच मृताला, मग खांदा देताच मृताला. पुण्य आले वाट्याला, पुण्य आले वाट्याला. मदत केली सजीवाना, मदत केली सजीवाना. पुण्य मिळेल सर्वांना, पुण्य मिळेल सर्वांना, पुण्य मिळेल सर्वांना. सुचलं लिहिलं काय. छान सर, छान. हा असं. आता हसायची कविता आहे. जीवनाचा शेवट, जीवनाचा शेवट. प्रेमात एकीच्या मी पडलो, प्रेमात एकीच्या मी पडलो. नादी पुरतो मीच लागलो, नादी पुरतो मीच लागलो. तिचा कसलाच नाही दोष, तिचा कसलाच नाही दोष. तिचा कसलाच नाही दोष. मी घेतला उडवून रोष, मी घेतला उडवून रोष. भरभराट झाली प्रेमात, भरभराट झाली प्रेमात. गुंतले धागे एकमेकात, गुंतले धागे एकमेकात. शक्य नव्हते तोडण्याचा, शक्य नव्हते तोडण्याचा. हिच्यामुळे विसरलो माता, हिच्यामुळे विसरलो माता. समजली माझी चूक मला, समजली माझी चूक मला. सुधारण्याचा प्रयत्नच केला, सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु क्षणच गेला होता, परंतु क्षणच गेला होता. त्याला आता इलाज नव्हता, त्याला आता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नोकर, तिचा आता मी झालो नोकर. होती आता ती कार्यतत्पर, होती आता ती कार्यतत्पर. ना तिचे लक्षच माझ्याकडे, ना तिचे लक्षच माझ्याकडे. ना मी विसरू शकत गडे, ना मी विसरू शकत गडे. मुकामी तिचा खूप घेतला, क्या मुकामी तिचा खूप घेतला. पण काय चमत्कार झाला, पण काय चमत्कार झाला. अंत झाला माझ्या जीवनाचा, अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा, अंत नाही तिच्या जीवनाचा. तिला नाही चिंताच कशाची, तिला नाही चिंताच कशाची. ती होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची, होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची. काही प्रेमात दारू घ्यायचं. सर, मी आठवण का? आठवण आली. हा, मी झालं का तुम्ही आता सांगायचं? खाली गेली. ऐकून घेतल्याबद्दल
थँक्यू. सर्वांचा मी आभारी आहे. या ती बाजू दारूची. बरं सर. आम्हाला वाटलं कविता बोलताय पारूची. मला पण वाटलं नाही मी आज एवढा बोलेन. छान बोलले सर, खूप छान. तुमचा स्टॅमिना पाहून आम्ही आवाज झालो. 74 प्रथमतः असलेला आपल्या जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये रमेश साळवे सरांचं अभिनंदन करूया. माणसाला वय महत्वाचं नाही तर माणसाचं कर्तृत्व महत्वाचं आहे, या साळुंखे सरांनी दाखवून दिले. 74 पूर्ण केलीत ना सर, करणार आहेत. सुरू झाले. 73 पूर्ण केले आणि आता 74 चालू होणार आहे. 74 वर्षाचा तरुण काय करू शकतो याला आपण पाहिलेलं आहे ना. म्हणून त्या तरुण आहेत आणि आमच्यातले काही काही वृद्ध झालेत, अशी परिस्थिती निर्माण झाली. 40व्या वर्षी खाली बसता उठता येईना आम्हाला. काय अशी परिस्थिती आहे. म्हणून साळुंखे सरांचा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि साळुंखे सर इथला प्रत्येक माणूस हा 100% वक्ता होणार आहे. का होणार आहे सर माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. सुरुवातीला येणारे 15-20 जण असतात, नंतर हळूहळू कमी होत जातात. ज्याला वाटतं ना, ज्याला वाटते ना भीती, तो नाही येत. ज्याला वाटतं, ज्याचा आत्मविश्वास दांडगा आहे आणि ज्याचं ध्येय ज्याला स्पष्ट दिसतं ना, तो 100% यशस्वी होतो. तुम्ही दाखवलेलं आहे. आणि येथे बसलेल्या प्रत्येक जणांचं ध्येय आज 100% फिक्स आहे. ज्याला ध्येय नसतात ती माणसं नसतात, ज्याला ध्येय असतात तीच माणसं असतात. म्हणून सरांनी अनेक छान छान उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणात आणखी एक छोटीशी भर टाकतो मी. या साळुंखे सरांचा मनापासून आभार मानतो. एक विल्मा रोडाप नावाची मुलगी आहे सर. ही विल्मा रोडाप तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. वयाच्या 8व्या-9व्या वर्षापर्यंत तिला चालता येत नाही, पोलिओ झाला होता आणि पोलिओमुळे तिला उठता येत नव्हतं. अशा कशाच्या तरी आधारावरती उभं राहण्याचा प्रयत्न करायची, मात्र उभं राहता येत नव्हतं. तिच्या आईची इच्छा होती आपली जी मुलगी आहे, आता तिची बरीच भावंड आहे, त्या भावंडात ही विल्मा रोडाप प्रचंड दारिद्र्य आणि प्रचंड असणारी गरिबी, या गरिबीत ती विल्मा रोडाप लहानाची मोठी होते. आणि ज्यावेळेस ती उभं राहण्याचा प्रयत्न करते, उभं राहता येत नाही सर. आता मात्र काय केलंय की तिची आई आहे, तिच्या आईला वाटत होतं आपली मुलगी उभी राहावी, नुसतीच उभी राहिली नाही तर ती चालावी. तिची आईची इच्छा होती आणि त्या लहानशा मुलीला घेऊन तिची आई एका डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार चालू केले. डॉक्टरांनी सांगितलं ही मुलगी उभ्या आयुष्यामध्ये उभी राहू शकत नाही, ती चालू शकत नाही. परंतु ज्यावेळेस तिला घरी आणलं, मात्र त्या डॉक्टरने तिला काही व्यायाम दिले होते. ते व्यायाम आणि काही मालिश तिची आई त्या मुलीची करत होती. आता थोडे दिवस गेले आणि त्या लहान लहान जी मुलगी आहे त्या मुलीनं आपल्या आईला प्रश्न विचारला, आई मी काय हवं असं तुला वाटतं? तर त्या आई म्हणते की बाळा तू जगात अशी चालली पाहिजे, अशी पळली पाहिजे की जगात सगळ्यात जास्त पळणाऱ्यामध्ये तुझं नाव घेतलं पाहिजे. बाळा अपंग पोरगी आहे, ज्याला स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही, पण आई म्हणते की बाळा तू अशी पळली पाहिजे की जगात तुझा हेवा वाटला पाहिजे, जगानं तुझं कौतुक करायला पाहिजे, इतकं तू पळली पाहिजे. आता मात्र ही पोरगी जी आहे, या पोरीनं ठरवलं की आपल्या आईची इच्छा खातर आपण उभं राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे, पडलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ती सुरुवातीला पहिल्यांदा उभं राहायचा प्रयत्न करू लागली, त्यावेळेस कितीतरी वेळा पडली. कशाच्या तरी आधाराने उभी राहण्याचा प्रयत्न करायची, अनेक वेळा पडायची, धडपडायची. ज्यावेळेस पहिलं पाऊल टाकलं, त्यासाठी पहिलं पाऊल टाकण्यासाठी तिला कितीतरी वेळा संघर्ष करावा लागला, किती दिवस तिला कष्ट घ्यावे लागले, तेव्हा तिनं पहिलं पाऊल टाकलं. नंतर ती हळूहळू चालायची आणि आईनं आपल्या स्वप्न पाहिले की आपली मुलगी पळली पाहिजे. त्या मुलीनं आता चालायला सुरुवात केली. ही चालणारी मुलगी आता पळायला सुरुवात केली आणि ही पळणारी मुलगी शाळेत ज्यावेळेस ती जाऊ लागली आणि स्पर्धेत तिने भाग घेतला, त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये शेवटून पहिला नंबर तिचा आला. सगळी मुलं तिच्या पुढे धावत गेली होती, हिचा शेवटून पहिला नंबर आला होता. सर तिने इतकी मेहनत केली, इतका कष्ट आणि इतक्या जिद्दीच्या आणि इतक्या आत्मविश्वासाच्या जोरावरती ती खेळली की तिनं जगामध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये त्या देशाचं नेतृत्व केलं. ही आहे अमेरिकेची आणि ही काळी मुलगी आहे आणि अमेरिकेत प्रचंड वर्णदोष आहे आपल्याला माहिती आहे. आणि ही काळी मुलगी ज्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेते, 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर मध्ये ही मुलगी गोल्ड मेडल मिळवते. तिचं नाव आहे विल्मा रोडाप आणि हिचा स्वागत समारंभ ठेवला होता. त्यावेळेस अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे की गोरं माणसं काळ्या माणसाशी कोणताच व्यवहार करत नव्हती. हिच्या स्वागत समारंभाला मात्र अपवाद असा झाला की गोरी माणसं आणि काळी माणसं बरोबर जेवत होती आणि तिनं अमेरिकेचा इतिहास जो आहे तो इतिहास मिटवून टाकला आणि उज्ज्वल भविष्य दिलं. त्या पोरीचं नाव विल्मा रोडाप आहे. ही विल्मा रोडाप जर 9व्या-10व्या वर्षापर्यंत तिला साधं चालता येत नाही, साधं
एक पाऊल टाकता येत नाही. ती अमेरिकेत 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर जगाच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवते. त्या विल्मा रोडालचा आदर्श घेऊन आमची असणारे जे सगळे विद्यार्थी आहेत, विद्यार्थीच आपण, मी स्वतःला विद्यार्थी म्हणतो, जे विद्यार्थी आहे, कारण जो विद्यार्थी आहे तोच घडतो. जो स्वतःला विद्यार्थी समजत नाही तो जीवनात यशस्वी होत नाही. आणि म्हणून सर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण आलात आणि खूप बहुमोल असं मार्गदर्शन केलं. याचा नक्कीच सॅल्यूट करण्यासारखा तुषारजी गायकवाड साहेबांना मी सुद्धा सॅल्यूट केला असता. तुषारजी गायकवाड करतील, दिलीपजी पालवे घडतील, आमचे सुनीलजी घडतील, आमचे निवेदक घडतील, या सगळ्यांना सॅल्यूट करण्यासारखे हे काम करतील. एवढं काम त्यांनी करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता ज्यांना बोलायचं त्यांनी पुढे यायचं. या आणि आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करा. या सर्वांना क्रांतिकारी नमस्कार. आज या ठिकाणी आपणास सर्वप्रथम साहेबांनी जे मार्गदर्शन केलं, गेले जवळजवळ 2.5 तास त्यांनी आपल्याला नॉनस्टॉप या ठिकाणी आपल्या समोर जे बोलल्यात आणि त्यातनं आपल्याला जे काही माहिती या ठिकाणी मिळाली खूप महत्त्वपूर्ण त्यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मग ते बोधकथा असतील, त्यानंतर त्यांनी जे एक नव्हे तर तब्बल 6 पुस्तकं आपल्याला त्या पुस्तकांबद्दलची माहिती दिली की माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या पूर्ण लाईफमध्ये त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीशी म्हणजे त्यांना ते शिकायला मिळालं पाहिजे. तर म्हणजे एखादी गोष्ट आपण जर एखादी व्यक्ती बोलत असेल आणि बोलत असताना जर त्याला समजा त्याला चढ उतार लय कुठं कसं घ्यायचं हे जर त्याला कळत नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही एखादी बोधकथेतून तुम्ही ते समोरच्या व्यक्तीला ते समजावू शकता. थोडक्यात तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही त्या पुस्तकाच्या माध्यमातून देऊ शकता. त्याचप्रमाणे त्यांनी जीवनावर व्यायाम किती महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, व्यायामाबरोबरच तुमचं मानसिक संतुलन कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे. तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर काही बोलत असताना समजा तुमच्याकडे जर समजा ते ही कला नसेल, समजा शरीर तुमचं तुम्हाला साथ देत नसेल तर त्यासाठी व्यायामही किती महत्त्वाचा आहे हे त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. म्हणजे त्यांनी जे 6 पुस्तकं आहे, मला तेवढं आता एवढं त्यांच्यासारखं एकदम परफेक्ट त्याबद्दल सांगता येणार नाही, परंतु त्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे नक्कीच सर आम्ही प्रयत्न करू की ही पुस्तकं आम्ही आमच्या जीवनात परिपूर्णपणे वाचन करू आणि त्याचं पालन करू आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला जे शिकायला मिळेल नक्कीच ते आम्ही समाजापर्यंत सुद्धा पोहोचवू. आणि हे जे मार्गदर्शन सरांनी आपल्याला या ठिकाणी केलं त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती मिळाली हीच माहिती सॉरी थोडा स्टॉप घेतो. आता बोलताना हीच गडबड होती माझी नेहमी करता की मी ज्यावेळेस बोलतो ना स्टॉप बोलतो आणि स्टॉप कुठं घ्यावा हेच कळत नाही. परंतु अजूनही मला सांगायचं आहे की या वयामध्ये म्हणजे आता तुमचं वय तुम्ही सांगितलं की 73 संपून 74 चालू आहे. आम्ही आता 45 रनिंग आहे आमचं, जवळपास या ठिकाणी सगळे 40 ते 45च्या मध्ये आहेत आणि आम्हाला अजूनही की तुमच्यामध्ये जी स्फूर्ती आहे, तुमच्यामध्ये जी कला आहे, तुमच्यामध्ये जे गुण आहेत हे आमच्यामध्ये अजून तरी कोणामध्ये नाही आहे की म्हणजे आता मी फक्त बोलत असताना कसं बोलतोय एक सर्व म्हणजे एखादी कुठली तरी गोष्ट मी डोक्यात घेतली आहे, पाठांतर केली आणि बडबड बोलतोय. परंतु तुमच्याकडचे जे हावभाव, तुमची जी बोलण्याची शैली आणि तुमचे जे एक्सप्रेशन होते ते खूप उत्कृष्टरित्या होते. नक्कीच आम्हाला तो तुमचा तो प्रत्येक प्रसंग आता याकडून आठवल आणि आम्ही तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करू आणि भविष्यात कदाचित आम्ही तुमच्या एवढे तर हे म्हणणार नाही, परंतु तसा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आणि कुठल्याही प्रकारचं भाषण आम्ही यापुढे डोक्यात फक्त घेऊन येऊ की आम्हाला काय बोलायचं आहे, परंतु पाठांतर हा नसायला पाहिजे. कारण पाठांतराने भाषण फक्त ते काय त्याला म्हणतात फक्त ते प्रभावी नाही होत, ते फक्त लोक ऐकतात, परंतु ते ऐकत असताना ते लोकांच्या मनावर फक्त 10% बिंबवले जातात, परंतु 50% भाषण जे आहे हे तुमच्या देहबोलीवर, तुमच्या चढ उतारावर आणि तुमच्या 40% हे तुमच्या चढ उतारावर, त्याच्याने तुमचं भाषण हे 100% सक्सेसफुल होते. खूप काही बोलता येईल सर पण थोडक्यात संपवतो. हो यांचं जबरदस्त बोलले नाही. आज संडे पार्टी नुसतं इतकं चांगलं बोलतोय आणि स्वतःला कमी लेखतोय. हा भारी काय हवाय तयारी न करता. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. खऱ्या अर्थाने मी ज्यावेळेस क्लासमध्ये मागाशी आलो त्यावेळेस
मला असं वाटलं की मीच सगळ्यात लेट झालोय, पण इथं आल्यानंतर मला परिस्थिती बघितली तर इथं कोणीच नव्हतं. तर त्यानंतर चर्चा होता सरांसोबत चर्चा झाली. तर सरांचा आमची चर्चा होता मी सरांना सांगितलं की काही मुलं की अशा कारणामुळे येत नाही की त्यांना असं वाटतं की इथं पुढे येऊन बोलायचं काय सर बोलायला सांगतात. आता 2-3 क्लासला रविवारला येतो ना दर आठवड्यामध्ये एकदा, तर त्यावेळेस आलं तर पुढे येऊन काय बोलायचंच फक्त. तर तो प्रश्न पडायचा आणि हा प्रश्न माझ्या सुद्धा मनात पडला होता की दरवेळेस जायचं रविवारचं बोलायचं, एकदा बोलू शकतो 2दा बोलू शकतो, कारण माझं एवढं वाचन नाही ना. आता सध्या मी सामाजिक संघटनेत साहेबांच्या सोबत काम करतो, तेव्हापासून मी वाचन करायला सुरुवात केली. त्या अगोदर काही माझं वाचन नव्हतं, काही नव्हतं आणि एवढं नॉलेज पण नव्हतं मला असं बोलण्याचं काही. त्यामुळे आता हळूहळू वाचन करायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा आलो त्यावेळेस स्वतःबद्दल माहिती सांगितली, त्यावेळेस बोललो आणि नंतर दुसऱ्यांदा थोडंफार एक आपलं जग बदलणारा बाप माणूस म्हणून जगदीश वोरा साहेबांचं पुस्तक आहे, त्याबद्दल थोड्याशा त्याच्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मला प्रश्न पडला की आता पुढच्या रविवारी गेल्यावर बोलायचं काय आणि पण मला प्रश्न पडला होता, पण की मी ठरवलं होतं काही झालं तरी आपल्याला बोलता नाही आलं तरी आपण जायचं. पण योगायोगाने असं झालं की साहेबांसोबत आम्हाला पुण्याला जायला काहीतरी काम निघाले आणि मी मनात म्हणलं आता आपल्या ह्या ड्रायव्हरचं टेन्शन गेलं असा विषय झाला थोडक्यात. पण मी हा पण विचार करत होतो की जसं आपल्या मनात विचार होतो तसं बाकीच्या लोकांना सुद्धा नाही का विद्यार्थ्यांना पण वाटत असणार आहे की जसं आपल्याला जो प्रश्न पडतो तसं त्यांना सुद्धा प्रश्न पडत असणार आहे. पण ते बाकीचे लोक त्यांना वेळ असेल किंवा नाही का ते वाचन वगैरे करत असेल, घरी प्रॅक्टिस करत असेल, पण मला आहे ना माझ्यामध्ये एवढी वेगवेगळ्या प्रकारचे काम असतात की त्यामुळे मला आहे ना वाचायला वेळच भेटत नाही मुळात जास्त. पण जोपर्यंत जेव्हा मी घरी जातो तेव्हा मी थोडाफार एक अर्धा 1 तास थोडाफार प्रयत्न करतो मी वाचन करण्याचा. आणि त्या पण कसं आहे आपण बाहेर दिवसभर काम करून घरी गेल्यानंतर आपण समजा जेवण बिवण केलं आणि पुस्तक वाचत बसायला घरचे पण म्हणतात की बाहेर दिवसभर बाहेर फिरतात आणि घरी आल्यावर ते पुस्तक घेणार नाही तर मोबाईल घेणार, आपल्याला घरच्यांना काही वेळच देणार. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी बघूनच नाही का पुढं हे वाचन बिचन त्या सगळं प्लॅनिंग करावं लागतात. असं एक थोडा नाही का माझ्याबद्दल मी जे काही सांगितलं आता ते असं विषय आहे. तर दुसरी गोष्ट अशी की सरांनी आता जे काही गोष्टी सांगितल्या आपल्याला, तर प्रथमतः गारगोटे सरांचं मी आभार मानतो की ते सरांमुळं अशा साळुंके सरांचे जे आता मेन त्यांनी जे मुद्दे सांगितले तर त्यावर आता मी नाही का प्रयत्न करीन, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा फॉलो करीन आणि त्यानुसार इथून पुढं वक्तृत्व करण्यासाठी मी प्रयत्न करेन. चांगलं बोललं, वाईट बोललं काय मस्त बघा Naturally. चला आपल्याकडे सर, चला. तुम्हाला जे वाटलं ते तुम्हाला जो विचार. एका side ला घ्यायचं. पडायला नको. ते पाठ हा बस हा जरा इकडे माझ्याकडे हा बस हा सरांची आमची भेट पहिल्यांदाच नाही 2015 मध्ये आपण भेटलेलो आहे. हा हुतात्मा राजगुरूंच्या विचार मंचावर त्यांची आमची भेट झाली होती. हा. तेव्हा तुम्ही हे होते हा पर्यवेक्षक होते. म्हणजे जे वक्तृत्व आले होते राज्यातून सगळ्यांचे हा. त्यांचे ते पर्यवेक्षक होते, सगळ्यांची भाषण झाली होती आणि शेवटी सरांना बोलायला सांगितलं होतं. मग सरांनी सगळ्यांना मार्गदर्शन तेव्हा केलं होतं आणि ज्यावेळेस सगळे जात होते बाहेर तेव्हा सगळ्यांनी सरांचा नंबर घेतला होता. आणि ते 204 मध्ये म्हणतात ना सर, त्याच्यामध्ये 10-12 तरी असतील असं मला वाटतंय. सरांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे, कुणी म्हणणार नाही ते 73-74 वर्षाचे असेल म्हणून. मला जो स्वतःला वैयक्तिक वाटतं ते 40-45 वर्षाचे असेल. त्यांच्यावर कोण वाटते असं म्हणतो. त्यांची एनर्जी, त्यांची प्रॉव्हिटी, त्यांचं चेहरा हावभाव बघितला ना असं वाटणार नाही ते 73-74 वर्षाचे. त्यांचं वक्तृत्व इतकं अतिशय सुंदर आहे. त्यांची पुस्तकं मी स्वतः वाचलेली, यशाची चिकित्सा, ते पुस्तक माझ्याकडे आहे. आता मी जाताना सरांनी पुस्तक घेऊन जाईल. तर अप्रतिम आहे तुमच्या आम्ही घडणार आहे आणि उद्याचं वक्तृत्व किंवा उद्या निवेदक तुमच्यामुळे घडेल हीच अपेक्षा करतो तुमच्याकडून. ठीक आहे वा बस चला सुनीलजी चला. स्वरांचं वय 40 नाहीये 16. 16. सरांनी चांगलं आपलं सगळ्यांना मार्गदर्शन केलं.
त्यांनी सांगितले की पोशाख आपला महत्त्वाचा असतो, तुमचं हावभाव कसे असतात, तुमच्या बोलण्याची कला, तुम्ही चढ उतार कसा करता हे त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि ते शेवटचे 2 जे ते उंदराचे ते सांगितले, तुम्ही दगडाला हे मानता आणि माणसाला तुम्ही मानत नाही, ते त्यांनी कविता 1 नंबर. आणि ती प्रेमाची एक कविता सांगितलेली एवढं असं सांगितलंय, मस्त सांगितलं सर, मार्गदर्शन चांगलं केलंय. आणि तुमचे पुस्तकं बोधकथा छोट्या छोट्या ते म्हणले ते चांगले आहे, वाचण्यासारखे चांगले आहे. बस चांगली होती. सगळे चांगले हो, वाटले. तुम्हाला एक सांगतो, या. ते मॅडम बोललेली होत्या, ते दररोज घेतात काय वाक्य वापरून ना, तर संपतराव अनेक जण ना पार्टीला बसतात बरं का मॅडम, पार्टीला बसतात आणि मला मग फोन करतात, सर इथं ओली पार्टी चालू आहे. फोन आले, ओली पार्टी चालू आहे आणि तुमची कविता मी लावलेली आहे आणि आम्ही उद्यापासून हे दारू सोडणार. आणि सोडत कोण नाही. नाही कबूल केलं. काय म्हणतोय ती कविता आली होते, तर आम्ही ह्याच्यातनं बोध घेणार. बघा ते आतून आवाज आला त्यांना, कोणीतरी म्हणायला पाहिजे असं नाही, बरोबर. ते त्यांना ते भावलं सगळ्यांना, ते करतोय हे चुकीचं आहे. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आज मी इथे आले माझ्या मिस्टरांसोबत, तर सरांनी फोन केला होता सकाळी की आज गेस्ट लेक्चर आहे या म्हणून. तर म्हटलं चला, आपल्याला दरवेळेस जायला भेटत नाही, ह्या निमित्ताने आपण सगळ्यांना भेट पण होईल, बोलणं होईल. पण खरं बरं वाटलं इथं आलो. आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये वगैरे बोलताना ह्या गायडन्सची खूप गरज असते. आज सरांकडून बरंचसं खूप छान असं गायडन्स भेटलं. संपत गारवटे सरांना तर नेहमीच पाहत असते, त्यांचा पहाडी आवाज, त्यांचा चढ उतार, त्यांचं वक्तृत्व ते पाहतच असते, त्याच्यातून बरंचसं शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात आज सर तुमची जोड भेटलीच. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच तंतोतंत गरजेच्या आहेत. एक तर संगत तुम्ही सांगितली, जसं आपण संगत असेल तसं आपण घडतो. संगत ही खूप महत्त्वाची असते. आणि दुसरं तुम्ही सांगितलं की माणसाकडे काही नसेल, इच्छाशक्ती असेल, त्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण नक्कीच काही कार्य करू शकतो. मी पण जेव्हा सुरुवातीला, मला पण लहान असताना असं वाटायचं, मित्रांची भाषणं बघायची शाळेमध्ये, कौतुक व्हायचं, असं वाटायचं यार आपलं पण असं कौतुक झालं पाहिजे, आपण पण बोललं पाहिजे, आपल्याला बोलता येत नाही. मी पण खूप घाबरायचे असे शाळा चौघांसमोर बोलायला येते. आणि नॉलेज तर कशाचंच नाही, अजूनही नाही एवढं वाचन, माझंही एवढं वाचन नाही आहे. पण मी माझ्या कामामध्ये म्हणा किंवा मिस्टरांशी चर्चा करणं, न्यूज ऐकणं, कार्यक्रमांमध्ये जाणं, त्याच्यामुळे माझं नॉलेज वाढत जातं. चर्चेतून सुद्धा आपलं नॉलेज वाढतं. असं नाही की आपण पुस्तकच वाचतो, नाही वेळ भेटत आपल्याला, पण मोबाईलमध्ये आपण यूट्यूब बघण्यापेक्षा इतर गोष्टी ऐकल्या, काही न्यूज ऐकल्या, काही बातम्या ऐकल्या, काही कार्यक्रम चर्चासत्र ऐकले ना, त्याच्यातूनही आपलं नॉलेज वाढतं. ते आपण सातत्य ठेवलं ना तरी होतं. त्या गोष्टीमुळे मला बोलण्याचं काही गोष्टींचंही होतं. आता माझ्या बोलण्यामध्ये भावनिक जास्त मी बोलत असते, लोकांची क्राऊड काय, कशी मानसिकता आहे, महिला असेल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करते. पण असं वैचारिक बोलणं मला जमत नाही, तो मी नक्कीच सरांच्या बोलण्यानुसार. आता मला एक बोलायचं होतं की सरांनी 2 कविता शेवटी वाचून दाखवल्या, पण जर आपण त्याच कविता आपल्याला वाचायच्या असतात तर साधं पेज घेतलं आणि वाचायचं म्हणून रट्टा मारतो म्हणून आपण वाचून दाखवलं असतं. पण त्यांनी ज्या पद्धतीने ती वाचल्या त्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळापणा आला आणि त्यामुळे आपण टाळ्यांच्या म्हणजे टाळ्या वाजवल्या त्याच्यामध्ये. म्हणजे सरांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिकण्यासारखं आहे, ते फक्त आपण बघायचं नाही. आज मला आवडलं, पालवे सरांच्या बोलण्यामध्ये बराचसा बदल आहे. आम्ही दोघांनाच ओळखते, तुमच्या दोघांना ओळखत नाही त्यामुळे जास्त माहिती नाही. पण हे माझे भाऊ यांना मी नेहमीच बघते. आम्हाला नेहमी अपेक्षा असते की मी आणि माझे मिस्टरच बोलतो, बाकीचे का नाही बोलत, आमचे कार्यकर्ते बोललेच पाहिजे. त्या उद्देशानेच आम्ही सरांना बोललो होतो की आमच्याही कार्यकर्त्यांना थोडंसं ट्रेन करा आणि त्यांनाही निहा करा. आज मी तुषार भाऊंना पहिल्यांदाच बोलताना ऐकलं. एवढंच म्हणेन की ह्या सगळ्यांना की मलाही सुरुवातीला बोलता येत नव्हतं, माझे मिस्टर सुद्धा असेच मला पाठवायचे, जा म्हणायचे बोल, काय होतं ते बोले. एवढे चुकायचे, लोक हसू देत, काही होते, पण सर जसे बोलले ना तसं समोर बसलेले आहेत ना येडे, त्यांना काही येत नाही. माझ्यात एवढी ताकद आहे की मी समोरून बोलते, माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे की मी बोलते तरी त्यांना बोलता पण येत नाही. मग त्यांना हसण्याचा संबंधच काय. म्हणजे आपल्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी दाखवायची ना की मी जे बोलते ना ते योग्य बोलते, मी चुकले ना तरी चुकले, ठीक आहे, पुढच्या वेळेस ही चुकीची सुधारणा करायची आणि बोलत राहायचं छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये. आज मला तुषार भाऊ बोलले की कार्यक्रमात की उद्या मी काय बोलला हा प्रश्न पडतो, पण अरे तुम्हाला वक्तृत्व ही असंच आहे, तुम्हाला लिहून वाचून किंवा रट्टा मारून लेसन शिकवून नाही होणार. तुम्ही सतत जेव्हा येऊन बोलाल, स्टेज डेअरिंग जेव्हा येईल, आज मी सरांना स्वतः बोलले सर मला बोलायचे, कारण की मी संधी सोडत नाही बोलण्याची, त्याच्याने माझ्यामध्ये
मग तर ताई सुधारणा येते. मी जर बोलायचं बंद केलं ना काही दिवस आणि खूप दिवसांनी येऊन उठून बोलायला लागले ना, त्यावेळेस काय बोलू हे प्रश्न पडतात. पण मी सतत बोलत राहिली ना, माझीच माणसं आहेत, हसले तर हसले, माझीच हे आहेत, काय चुकलं तर सांभाळून घेतील. पण बोलायचं, कोणताही विषय घ्या, कोणताही विषय घ्या. आज नॉर्मली आपल्यामधला विषय, आज सरांचा विषय म्हणून आपण बोलतोय, पण नॉर्मली तुम्ही हा एक खूप ओपन स्टेज आहे तुम्हाला. इथं तुम्ही भांडू शकता, ओरडू शकता, तुम्ही नाचू शकता, कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकता. पण त्याच्या तुमच्या वागण्यामध्ये तुम्हाला सर आहेत की तुमचा काय चुका आहे, तुम्ही कसं सुधारलं पाहिजे ते सांगू शकता. हा स्टेज आमच्या वेळेस नव्हता, असे पहिला क्लासेस नव्हते, असे अकॅडमीज वगैरे आम्हाला नव्हते. आम्ही स्वतःला घडवलं. आम्हाला असे काही म्हणजे राजा ढालेसारखे काही वक्ते वगैरे असेल त्यांच्यासमोर जायचो, वेड्यासारखं बसायचो. सर काय तुम्ही कसं भाषण करता, काय वाचन करता, त्यांच्या जीवनाच्या हे ऐकायचं की त्यांनी कसं स्वतःला घडवलं, त्यामधून आम्ही शिकायचा प्रयत्न करायचा. आतापर्यंत आम्ही दोघांनी तेच केलं की प्रत्येक कवयित्री असू दे, लेखक असू दे, आम्ही हरी नरकेंना भेटलेलो आहे, राजा ढालेंना भेटलेलो आहे, त्यानंतर जबी पवारांना भेटलेलो आहे. अशा बरेच पुस्तकं लिहिणारे किंवा विचारवंत आहेत, त्यांना आम्ही जाऊन भेटायचो. कारण की ती एक आवड एक असायची की हे कसे घडले, ह्यांचं नॉलेज कसं वाढलं. तसं तुमच्याकडून अपेक्षित आहे. आज तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही संडेला 1-2 तास देता म्हणजे तुम्हाला भाषण येणार असं नाही. त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण थोडंसं वाचन, मी म्हणत नाही की रट्टा मारा, पण न्यूज ऐका, काही गोष्टी तुम्ही नॉलेज घ्या, चर्चा करा कोणत्याही विषयावर. आज गारगोटे सर आले की आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो, हा विषय तो विषय, हे झालं ते झालं. आज सरांनी जसं सांगितलं राहुल गांधींचं भाषणावर हे आपल्याला माहिती होतं का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चा केल्या पाहिजे. चर्चेतून सुद्धा नॉलेज वाढतं. आणि अशा छोट्या छोट्या कार्यक्रम, बड्डे असू दे किंवा कोणताही असू दे, सामाजिक मित्रांचा कार्यक्रम असू दे, त्याच्यामध्ये आवर्जून बोलायचं. भले बोलता येऊ नाही येऊ, आणि लिखाण घ्यायचा, 2-3 मुद्दे आपल्या हातात घ्यायचे, त्याच्याने आपण आपले मुद्दे विसरत नाही. म्हणजे समजा आपण विसरलो की तर एका मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येतं किंवा काय बोलायचं. माझ्या ह्याच्यामधून सरांनी आज जे काय सांगितलं त्याबद्दल सरांना खरंच मी आभार मानते. गारगोटे सरांना पण आभार मानते की मला आज बरंचसं इथं शिकायला भेटलं. मीही प्रयत्न करेन, मलाही शिकायचं आहे, त्यामुळे मी प्रयत्न करेन येऊन इथे अजून स्वतःला डेव्हलप करण्याचा. आणि पुन्हा एकदा सरांचा आभार मानते. धन्यवाद. हीच बोलली. नाही, नाही, असं नसतंय. चला, दोन मिनिटं. ती मला पण हुरहुर लागली. सगळी बोलणी सुरू राहिला. काय ते मला हुरहुर लागेल ना. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी महाराष्ट्रातले 2 दिग्गज वक्ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायला उपस्थित आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम साळुंखे सर असतील, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संपतजी गारगोटे सर असतील, हे या ठिकाणी आहेत. आणि साळुंखे सर, मी ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला मी पाहत होतो तुम्ही ज्या पद्धतीने स्पीच करत होता, तर ते स्पीच अशा पद्धतीने करताना मी फार कमी माणसं पाहिजे, जिवंतपणा वाटत होता त्यामध्ये. तुम्ही बोलता बोलता बोललात की 1.5 तास 2 तास माणसाने आपल्याकडे पाहत राहिलं पाहिजे, असं भाषण झालं पाहिजे. आणि खरोखर सर तुम्ही म्हणजे आमच्या नजरात जरा इथे तिथे अशा होत नव्हत्या. तुमच्या शब्दाकडे आपल्या सर्वांचं लक्ष होतं. कारण की सर खरोखर आम्ही तुमच्या स्पीच मध्ये रडलो, हसलो, भूतकाळात गेलो, वर्तमानात गेलो, पुन्हा भविष्याचा वेध घेतला. सगळ्या गोष्टी तुमच्या स्पीच मध्ये होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं की साळुंखे सर 74 वर्षाचे असताना ते असं नाही करायचं. ही जी ऍक्शन करून एक्सप्रेशन जे देत होते असं का, म्हणजे हे करताना म्हणजे स्पीच ज्या वेळेला आपण करतो तेव्हा लाजायचं नसतं, आपण नंगाट व्हायचं, समोरच्यांना येणं समजायचं, मेरे जैसा कोई नाही असं जेव्हा तोरा आपण मिळू त्यावेळेला आपलं चांगलं भाषण करता येईल. आणि ज्यांना वाटतं की मला अभ्यासाला वेळ भेटत नाही, मला वाचन करायला वेळ भेटत नाही, तर त्यांच्यासाठी मी एवढं सांगू शकेल की आज आपल्याला सगळ्यात बोलतात ना, विज्ञानाचं एक वरदान आपल्या हातात आहे, कंटिन्यू असतं. गोधडीच्या आत पण घेऊन त्याला झोपतो आपण. काय? मोबाईल. मोबाईलवर आपल्याला फेसबुक आहे, युट्यूब आहे, इन्स्टा आहे, वेगवेगळे
अकाउंट्स असतात आपले सर्वांचे. आपण काय करतो, फेसबुक वापरतो, नको ते पाहत बसतो, युट्यूबला पण नको ते पाहत बसतो. अहो जगातले सगळे विद्वान आपल्याला तिथे सापडतात. एक सर्च मारा, सरांनी माझ्याशी नाव घेतलं त्या विद्वानाचं सर्च मारा, यांनी नाव घेतलं त्या विद्वानाचं सर्च मारा, त्यांची भाषणं ऐका. काय अभ्यास करायची गरज आहे? फेसबुकला जेवढे साहित्यिक आहेत, जेवढे लेखक आहेत, जे कवी. शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्राशी निगडीत आहेत, त्या सर्वांना फॉलो करा. ते लिखाण करतात, राजकीय लोक सुद्धा खूप छान लिखाण करतात सर. आणि त्यांचे आर्टिकल वाचा, काय चाललंय ना, आपण जो अभ्यास करणार त्यातून सार काढणार, त्यापेक्षा सार ऑलरेडी काढलेला ज्यांनी त्याच वाचा की. वेगळा अभ्यास करायची गरज नाही. परंतु आपल्या आवडीसाठी आपण पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकही वाचा. परंतु वेळ भेटत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज करता येऊ शकतात. आणि सिरियल जर कमी पाहिल्या तर माणूस भावनिक होणार नाही. भावनिक सिरियल बघण्यापेक्षा आपण एखादं वाचन केलं तर काय अडचण आहे, त्यातून नॉलेज भेटणार नाही का? 7 ते 10 सर नेहमी बोलतात टीव्ही फोडा, टीव्ही फोडा, टीव्ही फोडायचं. टीव्हीच कोण फोडायला तयार नसेल. उलट तो टीव्ही अजून घरच्यांच्या पण डोक्यात टाकतायत, पण तो फुटत नाही. तुम्ही भावनिक होणार, आम्ही भावनिक होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा, वाचन वाढवा. वाचन वाढलं आणि सर म्हणजे गारगोटे सरांनी हा जो क्लास उभा केला ना, याच्यातून अनेक लोक सर घडले. आज खेड तालुक्यातच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे जे शिष्य आहेत ते चांगल्या पद्धतीने स्पीच करतात. आणि मी स्वतः भेटलोय, पाहिलंय. आणि त्यांच्याकडे ती कला आहे घडवण्याची. आणि मला पण वाटतं की सामाजिक काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बोलतं व्हायला पाहिजे. कारण सर तुम्ही जे सांगत होते ना की ज्याला बोलता येतं तेच विद्वान आहे, तेच मोठे आहेत, त्यांचंच नाव जगात मोठे आहे. मग तुम्ही शिवाजी महाराजांपासून ते बाबासाहेबांपर्यंत नाव घेतलं, नरेंद्र मोदी पासून राहुल गांधी पर्यंत नाव घेतलं. तर विषय हाच आहे, ज्याला बोलता येतं तो राजकारणात सक्सेस बनतो, ज्याला बोलता येतं तो मोठा प्राध्यापकही बनतो, ज्याला बोलता येतं तो विचारवंत बनतो, ज्याला बोलता येतं तोच मोठा बनतो. जर का बोलता ज्याला येणार नाही त्याच्याकडून काही घडणारच नाही. आपण मुख राहून काय उपयोग आहे का? घरात आपली मुखी बायको आणि आपण मुख बघा, संसार करून होतो का? बायको तुझ्याशी बोलते, तुम्ही तुझ्याशी बोलता, बोलतात की घरात, मुलांशी बोलता, आईशी बोलता, वडिलांशी बोलता. आपण घरात बोलतो पण ते नॉर्मल बोलतो. पण समाजामध्ये बोलत असताना ते कशा पद्धतीने बोललं पाहिजे त्याचं ट्रेनिंग सर देत आहेत. भाषण करताना कसं भाषण केलं पाहिजे त्याचं ट्रेनिंग सर देत आहेत. ते मुद्दे आपण थोडे समजून घ्यायला पाहिजे. छोटे 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 पॉइंट सर. आणि सगळ्यात मोठं कौतुक गारगोटे सरांचं वाटतं, ते तळेगावला जॉबला आहेत, मुंबईला त्यांचं घर आहे. मुंबईवरून एवढ्या मुलांसाठी दर शनिवार रविवार ते इथे येतात. सर ट्रॅव्हलिंग एवढं सोपं नाही. सतत इथे भाषण तिथे भाषण, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार, सातत्याने मुंबईला जाणार, पुन्हा पुण्याला येणार. या शरीराचा खुळखुळा होतो या सर्व गोष्टीतून. आणि तरी सुद्धा माझ्यापेक्षा चांगली तब्येत त्यांची बघा. आणि महत्वाचं हेच आहे की सरांना त्याग आहे. सरांना वाटतं माणसं घडली पाहिजेत. आणि जो ज्ञान वाटतो त्याचं ज्ञान वाढत असतं. आणि ज्याला वाटतं मला कळालंय पण आता दुसऱ्याला सांगायचं नाही, तो तसाच राहतो. त्यामुळे ज्ञान भेटतंय, हे ज्ञानाचे गुरु आहेत, त्यांच्याकडून आपण सर्वांनी शिकूया. मी पण असं काही परफेक्ट नाहीये, मी सुद्धा विद्यार्थीच आहे. जेवढं शिकायला भेटेल तेवढं आपण सर्व शिकूया. पुन्हा एकदा साळुंखे सर, तुम्हाला तुमचा वाढदिवस आहे कधी माहिती नाही, पण तुमच्यासाठी बोलावं असं वाटतं. तुमची हजारो साल के दिनो 50,000, कारण की तुमच्यासारखी माणसं पाहिजेत, तुमच्यासारखी अशी विचारांची माणसं पाहिजेत. तुमच्यासारख्या माणसांकडून हे सगळं प्रबोधन होणार आहे. आणि ह्या प्रबोधनाच्या चळवळीचे तुम्ही शिलेदार आहात. आणि आपण आलात, आम्हाला भेटलात आणि खूप बरं वाटलं सर. चला आता आपण शेवट करतोय. 2च मिनिटं. आज काय मला वाटतं पुढं काय होणार नाही, होईल का?
2:30 वाजलेत ना. पुढल्या रविवारी येताना तुम्हाला प्रत्येकाला वाढदिवसाची भाषणं दिलेली आहेत ग्रुपवरती. ती ग्रुपवरती दिलेली भाषणं म्हणा. सरांनी जर सांगितलं की किती वेळा सांगितलं, श्याम मानवांनी 10, 15 ते 16 वेळा दिलं. 16 वेळा तसं आणि लिहा. आज- आणि आज सर व्याख्यान झालं का? एकाने सुद्धा मुद्दे लिहिले नाही. हा? एकाने सुद्धा मुद्दे लिहिले नाही. तुम्ही सांगत असता हा, किती उत्कृष्ट बोलले. काय स्वतःला हे करता तुम्ही फार एकदम ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला चांगला वक्ता व्हायचंय त्याला लिहावंच लागेल. जर पॉइंट जर लिहिले नाही, तुमचा मेंदू एवढा परफेक्ट नाही किंवा माझा मेंदू एवढा परफेक्ट नाही की आज ऐकलेलं तुम्हाला 10 दिवसांना आठवेल, तसंच्या तसं 100% आठवत नाही. आणि म्हणून त्यासाठी लिहावंच लागतं. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस हे भाषण पूर्ण वेळ ऐकणार नाही, तुमच्याकडे एवढा वेळ नाही. म्हणून जे आपल्याला आवडले ते मुद्दे कमीत कमी वहीत लिहायला हवेत. म्हणजे लिहिल्याशिवाय आपल्याला चांगला वक्ता होता येणार नाही. ही काळ्या दगडावरची 100% रेघ आहे. आणि म्हणून लिहावं लागेल. मी सांगितलं ती भाषणे लिहा. पुढल्या वेळेस तयारी करा. सूत्रसंचालन कसं करायचं मी मागल्या वेळेस तुम्ही नव्हता. पुढल्या वेळेस सूत्रसंचालन वाढदिवसाचं कसं करायचं ते मी सांगतो. पण त्या वाढदिवसाचं जे भाषण दिलंय ते तुम्ही 100% करून पुढल्या रविवारी यायचंय. आणि म्हणून सरांसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया. तर 100% यशस्वी होणार आहे. कारण मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके कदमों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यात काय आहे बांधता येईल किंवा क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी. आणि ही जिद्द देण्याचं काम आम्हाला साळुंखे सरांनी केलंय. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय साळुंखे सरांचा सन्मान करतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण साळुंखे सरांचा सन्मान करूया. आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला चला सर्वांनी विनंती आहे. चला चला. मी काढते फोटो तुम्ही बघा. हा, या. तिकडं बाहेर घेऊन फोटो. बाहेर काढून. नाही इथं एक ठेवूया. बाहेर- बाहेर काढा. हा. या चला. चला, द्या सर. नाही या तुम्ही या. मी काढते ना पहिला. नाही तुम्ही पण या ना. हा, हे काढा तुम्ही आणि मग मी काढतो. या. तुम्ही या. घेतो. सरांना मध्ये उभं करा. हा, या. पुढची थोडी जा. घ्या तुम्ही घ्या. मध्ये घ्या सरांना. घ्या. त्या साईडला काय जण उभं राहायचं. या, या. हो, पाले साहेब तुम्ही राहिले. पुढे या. पुढे या. पाले साहेब पाले साहेब तुम्ही इकडे या. या इकडे साईड. या, या साईडला हा, या. या पाले साहेब. हा. म्हणजे तुम्ही दिसा या साईडला या उभं. साईडला इकडे या ना. त्या साईडला. हा, तुम्ही सरांच्या साईडला. सरांच्या साईडला. हा, 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 आणि आता हा, लावा. हा. हा. या आता साईडला. बरोबर आहे. ते थोडंसं करून तुमचं. हा. हा. थांबा आता तुम्ही या. मी काढतो फोटो. ते ऐका ना पालू साहेब ह्या साईडलाच या. ते वाटत नाही सरांना आपण रिपेअर करू. हा, हा. ठीक. शिस्ती. हा. थांबा. थांबा आता काढला तरी चालेल सर. नाही ते झाले. घेतो ना सर. आपण काय करू असा हात करूया. हा, चालेल. चालेल. नाही, तुषार देसाई. या. राहू द्या. नाही, असं उंच होतं ना. सर या. हा, ये. पुढे जा. थोडा थोडा हा. इकडे या. चला. या बाजूला. दिसतंय का चेहरा? हा दिसतंय. माझ्याकडे पकडा. हो पाले साहेब इकडे बा इकडे माझ्याकडे. हो थांबा सर. येते. थांबा थांबा. सर तुम्ही मध्ये या. हा. हा तुम्ही या मध्ये. हा. आता या. 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 नाही राहू दे. हा. असं मध्ये. ओके. हा इकडे बा. आता ओके झालं ना. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सगळ्यांनी काय कार्यक्रम कसा झाला, व्याख्यान कसं झालं त्याचा रिप्लाय द्यायचा आहे. म्हणजे सरांना आपल्याला तो रिप्लाय देता येईल.